पुण्यातील महार वतनाच्या 45 एकर जमिनीच्या घोटाळा प्रकरणात पार्थ पवार व त्यांच्या कंपनीतील साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट तर्फे कल्याणमधील कोळसवाडी पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले। या प्रकरणात पार्थ पवार यांनी दलित समाजाच्या मालकीची जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा गंभीर आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। पार्थ पवार हाय हाय दलितांच्या जमिनी हडप करणाऱ्याला अटक करा अशा घोषणा देत आंबेडकर कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी स्पष्ट चेतावणी दिली की जोपर्यंत पार्थ पवार आणि त्यांच्या साथीदारांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही। या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटच्या महिला जिल्हा अध्यक्ष शालिनी वाघ आणि जिल्हा अध्यक्ष धर्म वक्ते यांनी केले। दरम्यान पोलिसांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटचे निवेदन स्वीकारले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या ठिकाणी मला आपल्याला पत्रकार बांधवाला सांगायचं आहे की आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीने पुन्हा या ठिकाणी जे पार्थ पवार आहेत, जे आदिदादा पवार यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी त्या ठिकाणी 45 एकर जमीन त्या ठिकाणी असणारी जमीन दलितांची असणारी महार वतनाची जागा ही खोटे पेपर देऊन ती हडप करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर त्या कंपनीवर आणि त्यांचे जे 2 सहकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। आम्हाला या ठिकाणी आम्ही इथं आले असता आम्हाला या कोळसवाडी पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत गुरव यांनी या ठिकाणी आम्ही 4 वाजल्यापासून आलो आहेत आणि आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी बोलवून आम्हाला या ठिकाणी उद्धटपणे उत्तर दिले आणि या पत्राकडे बघून त्यांनी जाहीरपणे आम्हाला सांगितलं की या पत्रकार मी तुम्हाला बनवायला सांगितलं का, म्हणजे या ठिकाणी आम्ही न्याय मागायला आलो आहोत। इथं देखील आमच्यावर अन्याय होतोय आणि ज्या पार्थिक पवारने या ठिकाणी 45 एकर जी जमीन आहे महार वतनाची जमीन ती हडप केलेली त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी असताना देखील या ठिकाणी आमची या ठिकाणी कसल्या प्रकारची सुनावणी नाही केलेली। आमचं या ठिकाणी धरणं आंदोलन चालू, जोपर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या पोलीस स्टेशनमधून उठणार नाहीत। का जे गुन्हे बेगुन्हा असताना त्यांच्यावर दाखल केलेले आहेत आणि जो गुन्हेगार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही। आम्ही सिनियर साहेबांकडे न्याय मागायला आलेलो 4 वाजल्यापासून आम्ही इथं आलो होतो, तर साहेबांनी आम्हाला प्रथम सांगितलं का गुन्हा मी दाखल होत नाही, पार्थ पवारवरती ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी होती। पत्राद्वारे आम्ही अशी मागणी केलेली होती सरांकडे। तर सिनियर साहेब आम्हाला म्हटले मॅडम मी इथं गुन्हा दाखल करू शकत नाही। म्हटलं साहेब ठीक आहे, तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही तर मला तुम्ही पेपरवर लिहून द्या का मी इथं गुन्हा दाखल करू शकत नाही। सिनियर साहेब मी सरांना स्पष्टपणे म्हटलं सर माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करा। आमची मागणी आहे ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करा। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि सिनियर साहेबांनी जे आमचा इथं बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे, एका महिलेचा अपमान केलेला आहे, सिनियर साहेबांवरतीही गुन्हा दाखल करा। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जय भीम, जय संविधान। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।